लाईक व शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात महाराष्ट्रचा रोखोक. आज आपण पारनेर तालुक्यातील सहकाराबद्दल पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण बरेच दिवस याबाबत बातमी किंवा व्हिडिओ केला नव्हता, परंतु आज कारण असं घडलेलं आहे की पारनेर तालुक्यातील पारनेर सैनिक सहकारी ही जी बँक आहे, या बँकेत देखील खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला सहकार खात्याला आढळून आला आणि त्यांनी काल 22 डिसेंबरला पारनेर पोलीस स्टेशनमध्ये या बँकेतील संचालक आणि काही कर्जदार यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. आता हा गुन्हा कशाबद्दल दाखल झालेला आहे याबद्दलची जी FIR कॉपी आपल्याकडे असल्यामुळे आपण ती सविस्तर तुमच्याशी बोलणार आहे. आणि त्या गुन्हा दाखल करण्यासाठी आपणास आठवत असेल, भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या आमच्या संघटनेने वेळोवेळी आंदोलनं केली. पारनेर आपलं पुण्याचं जे सहकार आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणं देखील केली आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्याला आत्ता कुठं यश येतं आहे असं दिसतंय. आणि या आंदोलनामागे किंवा पाठपुराव्यामागे पारनेर सैनिक बँकेतील जे आणि सभासद आणि आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा पाचरणे यांची देखील त्या ठिकाणी मोलाची भूमिका आहे. त्याचबरोबर अजून काही सभासद आणि काही माजी संचालक यांनी देखील त्यात सिंहाचा वाटा उचलला होता आणि त्यांनी देखील या प्रकरणाला पाठपुरावा केला. भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेने आपणास आठवत असेल, या अगोदर देखील सेनापती बापट पतसंस्था असेल, राजे शिवाजी असेल किंवा गोरेश्वर पतसंस्था असेल, या संस्थांच्या गैरकारभाराविरोधात आणि त्या ठेवीदारांचे जे पैसे घेऊन हे संचालक नामानिराळे झाले त्याविरोधात आवाज उठवला होता. परंतु एक मित्रांनो, ठेवीदारांचं एक शल्य आम्ही सांगू इच्छितो की ठेवीदारांनी एखादी आम्हाला आमच्या संघटनेकडे एखादं काम दिलं किंवा एखाद्या पावत्या किंवा एखाद्या पतसंस्थेच्या विरोधात काही आंदोलन करण्यासाठी काही कागदपत्र दिले की त्यांना असं वाटतं की मग हे आमचंच काम आहे सगळं पाठपुरावा करणं, त्याच्या केसेस असतील, सहकार आयुक्तांकडे असतील, आंदोलनं असतील, हे फक्त संघटनेचं काम आहे, आता आमचं काम संपलं, अशा भ्रमात ठेवीदार राहिले आणि ते देशोधडीला लागले आणि अजूनही लागत आहे. मराठीत एक म्हण आहे मित्रांनो, जात्यातलं रडतंय आणि सुपातलं हसतंय. म्हणजे जात्यात जे भरडले जातात त्यांचं मरण त्यांना दिसत आहे, परंतु जे सुपात असतात ते हसतात, पण त्यांना माहीत नाही थोड्या वेळाने आपला देखील नंबर या जात्यात लागणार आहे, आपणही भरडले जाणार आहोत. अशाच तऱ्हेने पारनेर तालुक्यातील कानोर पठार ही जी पतसंस्था आहे, हे ठेवीदार आज हसत आहे इतर ठेवीदारांना, परंतु त्यांची देखील घटिका भरत आलेली आहे मित्रांनो. आणि खूप मोठ्या प्रमाणात या कानोर पठार पतसंस्थेमध्ये तो आता वेगळा विषय आहे, त्या विषयात त्याच्या पुराव्यानिशी ते सातबाऱ्याविषयी वेगळा एक व्हिडिओ करू. परंतु आज ते सांगू इच्छितो की त्या ठिकाणी देखील काही नगरच्या लेखापाल असतील, काही चार्टर्ड अकाउंटंट यांनी अशाच प्रकारे जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपये या कानोर पठार पतसंस्थेचे बोगस कर्जदारांना दिलेले आहेत. आणि पतसंस्थेतील संचालक किंवा जे अध्यक्ष त्यांचा फायदा काय, त्यांना कमिशन मिळालं. आता ते कर्ज पेड होत नाही, ते फरार आहेत. परंतु त्यांना काही घेणं देणं नाही, कारण भरपूर नफा होत असतो. तर 400-500 कोटी किंवा दरवर्षी आपण पाहतो नफा दाखवतात, त्याच्यातले दरवर्षी 100-200 कोटी रुपये खाल्ले तर काही फरक पडत नाही. अशा भ्रमात हे लोक असतात आणि ज्यावेळी ठेवीदार जागृत होतात आणि आपल्या ठेवी काढायला लागतात त्यावेळी मग यांच्याकडे द्यायला पैसे नसतात, कारण हे पैसे यांनी इतर डायव्हर्ट केलेले असतात, प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या असतात, नातेवाईकांच्या नावावर प्रॉपर्टी असतात, पैसे वळवलेले असतात आणि हे नामानिराळे राहतात. आणि त्यांना माहिती आहे होऊन काय जेल होईल. मी नेहमी उदाहरण देतो, संपदा पतपेढेचं, ज्ञानेश्वर व्यापारी खूप मोठा भ्रष्टाचार केला, 10-20 वर्ष बिचारे लढले, त्याच्यातले नेहमी अर्धे ठेवीदार मेले. नंतर होत कायद्याच्या प्रोसेसिंग आपल्याला माहिती, 10-20 वर्षानंतर त्यांना ती सजा झाली. सुप्रीम कोर्टाने त्या याला माफ केलं. खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला आणि तो बिचारा सुटून आला. आता खुल्या माथाने तो फिरत आहे. आता ठेवीदार कोणत्या तोंडाने पैसे मागणार त्यांच्याकडे, ते सांगतात आता तुम्ही कोर्टात जा. तीच गंमत प्रत्येक पतपीडित प्रत्येक सहकारी बँकेत होऊन राहिलेली आहे. केंद्राने जे सहकारी खातं निर्माण केलेलं आहे ते फक्त आणि फक्त हा सहकार महाराष्ट्रातला आपल्या ताब्यात ठेवण्यात केलेला आहे. त्यांना काही घेणं देणं नाही ठेवीदारांचं. अमित शहा असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील, त्यांना काही पडलेलं नाही ठेवीदारांचं आणि सहकारी पतपेढ्यांचं. त्यांना फक्त हा सहकार जो आहे तो आपल्या ताब्यात कसा राहील, याची व्यसन आपल्या ताब्यात कशी राहील, यासाठी त्यांनी एक खातं निर्माण केलेलं आहे मित्रांनो. आणि हा जो पारनेर सैनिक बँक आहे, ही बँक आदरणीय अण्णासाहेब हजारे यांनी सुरू केली होती.
त्यांच्या काही सहकार्यांनी या बँकेची मुहूर्तमेढ रवली आणि सैनिकांच्या भवितव्य उज्ज्वल कसं राहील यासाठी या बँकेची यांनी स्थापना केली. परंतु झालं काय, त्या ठिकाणी मग नंतर काही भुजंग आले आणि त्यांनी भ्रष्टाचार करायला सुरुवात केली आणि अण्णांचं नाव या संस्थेची जोडलं असल्यामुळं कोणताही शासकीय अधिकारी कारवाई करण्यासाठी धजत नव्हता मित्रांनो. परंतु मी असं ऐकलेलं आहे की स्वतः अण्णांनी त्या संबंधित लोकांना सांगितलं आहे की तुम्ही निष्पक्षपणे चौकशी करा, जर दोषी आढळले असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. आणि म्हणून आज शासकीय अधिकाऱ्यांनी हा जो एक पवित्र आज घेतलेला आहे तो निश्चितच घोषणावा आहे मित्रांनो. कारण अण्णा हजारेंच्या बँकेला हात लावण्याची कोणाची बिशाद नव्हती, परंतु ते झालेलं आहे. पारनेर सैनिक बँकेमध्ये जो एक निधी यांनी परस्पर वळवलेला आहे मित्रांनो, 2-3 कारकुनांना हाताशी धरून त्यांनी जवळजवळ मला वाटतं काहीतरी 1,70,00,000 जिओचा निधी असतो, तो जो रस्त्याचं खोदकाम होतं ते कुठून तरी ते चेक मिळून त्यांनी पारनेर सैनिक बँकेत वटवले आणि 2.25 कोटींचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार या लोकांनी संगनमताने केला आहे. त्या कामगारांना काही दिवस काढलं कामावरून, परंतु त्यांना पुन्हा घेतलं कारण हे सगळे त्यात अडकणार होते. त्यामुळं कामगारही मोकळे झाले, संचालक मंडळ मोकळं झालं, कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही कारण तो पैसा शासनाचा होता मित्रांनो. आणि असे कित्येक कोटी असे रुपये शासनाचे जातात, त्यामुळे शासनाला 2.25 कोटींनी काही फरक पडलेला नाही. परंतु हे संचालक मंडळ त्या आपण ज्याला मराठी सोकलं म्हणतो, मग हे भ्रष्टाचार करायला धजावले आणि मग त्यांनी भ्रष्टाचार करण्याचा सपाटा सुरू केला मित्रांनो. त्यानंतर आता जो 1960च्या कलम 88द्वारे हा जो त्या ठिकाणी गुन्हा नोंदवलेला आहे पारनेर पोलीस ठाण्यात, आता जनतेला पाहायचं आहे, पोलिसांनी गुन्हा तर नोंदवला परंतु टांगापलटी आणि घोडे फरार झाल्यानंतर काय करणार. आपण पाहिलं, पोलीस सरळ कानावर हात ठेवतात आणि आरोपींना आम्हाला भेटत नाही असं उत्तर देऊन मोकळे होतात. मग खरोखर हा गुन्हा नोंदवून आज याच्यात जे कलम आहेत 406, 409, 420 आणि 34, याच्यातली 409 आणि 420 ही कलमं याच्यात कमीत कमी 7 वर्षाची सजा आहे, नॉट बेलेबल वॉरंट, म्हणजे त्याला जामीन होत नाही. 420मध्ये तर 10 वर्षाची आणि त्याला ही अटकपूर्व जामीन होत नाही. परंतु आता पोलिसांचं आता काम आहे या आरोपींना हे कधी अटक करतात, कारण हे आरोपी खूप पोचलेले आहेत मित्रांनो. यांची पोच मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे गृहमंत्री, त्याचप्रमाणे सहकार मंत्री सर्वांजवळ आहे, कारण त्यांच्या मागे अण्णांची छाप आहे, अण्णा हजारेंची छाप आहे त्यांच्या मागे. आणि अण्णा हजारेंचे कार्यकर्ते आजूबाजूला वावरणारे असल्यामुळं मंत्रीसुद्धा त्यांच्याकडे कारवाईसाठी कानाडोळा करतात. परंतु आता हा जो भ्रष्टाचार झालेला आहे पारनेर सैनिक बँकेत, त्याची नोकर भरती असो, त्याच्यातील ते जिओचं प्रकरण असो, त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतील मयत इस्मानचे पैसे देखील या संचालक मंडळाने मित्रांनी काढले आणि काही कारकुनांवरती कोणावर तरी नाव त्यांचं पुढं करून त्यांना त्या ठिकाणावर त्यांना ते हिनामा निराळे झाले. आता जे या ठिकाणी पूर्वीलेखापाल मला वाटतं साहेब निबंधक निकम साहेब म्हणून होते, ते आता त्यांची नाशिकला बदली झाली. परंतु त्यांनी जाता जाता ही जी कारवाई केली ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आता असे प्रयत्न होतील, आता सहकार आयुक्तांकडे हे लोक जातील, अण्णांच्या नावे त्या ठिकाणी दबाव आणतील, नाशिक विभागीय आयुक्त सगळीकडे हे लोक फिरतील आणि तोपर्यंत हे पोलिसांना भेटणार नाहीत, कारण तोपर्यंत हे जामिनाची तरतूद करून ठेवतील आणि एकदा जामिनाची तरतूद झाली की मग पोलीस जागे होतील. तर हे सगळं मित्रांनो आपल्यास माहीत आहे कसं सगळं मॅनेज झालं होतं पोलीस खातं. आता खरी तर पोलिसांची परीक्षा आहे. आता आपण पाहूया मित्रांनो की हा जो गुन्हा नोंद झालेला आहे, हा कशा प्रकारचा गुन्हा नोंद झालेला आहे त्याचे आपण पाहूया. काल 22 तारखेला राजेंद्र फकीरा निकम वय 57 वर्ष आणि द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था यांनी हा गुन्हा नोंदवलेला आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी हे जे आरोपी आहेत यामध्ये शिवाजी तुकाराम व्यवहारे, जयसिंग सदाशिव मापारी, संजय दत्तू तरटे, भीमाजी केशव साठे, शिवाजी बाबूराव सुकाळे, संजय बाजीराव कोरडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी, हे बाकीचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे अनिल नामदेव मापारी शाखा अधिकारी, आप्पासाहेब बबन थोरात शाखा अधिकारी आणि कर्जदार, त्याचप्रमाणे शरद नाथा केदारी, कैलास सोनेबापू आढाव, संदीप संपत शेळके, श्रीमती छाया आप्पासाहेब थोरात, चांगदेव भिवा औटी, श्रीमती शाहीन तौफिक अहमद पटेल आणि श्रीमती स्वाती संजय संपत चेमटे, नारायण गणपत पांढरकर आणि सुनील मधुकर वाघ हे संचालक मंडळ आणि यातील हे 6-7 जण काहीतरी कर्जदार आहेत. आणि हा गुन्ह्याची वेळ आहे जी
ती सन 2016 ते 16/13/2014, 16/3/2014 आणि या कालामधील पारनेर तालुका सैनिक बँक पारनेर येथे हे व्यवहार झालेले आहेत. आणि आज रोजी म्हणजे 22/12/2025 रोजी संध्याकाळी 19:58 म्हणजे साधारण 6 वाजता हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता यामध्ये जे इतर काही बाबी आहेत ते आपण समजून घेऊ. वरील तारखेस ठिकाणी फिर्यादी यांनी ही फिर्याद दिली की पारनेर तालुका सैनिक बँक पारनेर वरील या 1 ते 17 व्यक्तींनी एकूण 4,03,57,949 रुपये इतक्या बँकेच्या निधीचा रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकीय सूचनेच्या उल्लंघन करून वैयक्तिक हित साध्य करण्यासाठी नियमबाह्यरित्या कर्जदार यांच्याशी संगनमत करून सन 2016 ते दिनांक 16/3/2024 म्हणजे 16 ते 24 या कालावधीत यामध्ये हे पारनेर सैनिक बँकेने पारनेर या बँकेचे सार्वजनिक निधीतून अपात्र कर्जदार यांना कर्ज मंजूर करून कर्ज ज्या कारणासाठी दिले त्या कारणासाठी त्या कर्जाचा वापर न करता इतरत्र तथा बँकेचे अधिकारी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी तो निधी वापरला. बँकेत विहित मुदतीत कर्ज वसूल व परतावा न करता तेवढ्या रकमेचा अपार करून बँकेची दिशाभूल केली, विश्वासघात करून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे वगैरे वरून फिर्यादीवरून हा गुन्हा रजिस्टर करण्यात आला. पुढील तजवीज पोलीस निरीक्षक खेडकर हे पारनेरचे पोलीस निरीक्षक करत आहेत. आता हे पाहिलं कालच्या या गुन्ह्याचा हा संदर्भ म्हणजे कशामुळं हा गुन्हा दाखल केला गेला. आता आपण पाहूया हा जो गुन्हा आहे मित्रांनो हा कोणत्या म्हणजे आधारे केला गेलेला आहे. तर या ठिकाणी आपणास मी सांगितल्याप्रमाणे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेने वेळोवेळी आंदोलनं केली. त्याचबरोबर काही फिर्यादींनी हा जो एक गुन्हा नोंदवलेला आहे या ठिकाणी काही वैयक्तिक तथा पारनेर सैनिक बँकेच्या या कारभाराविरोधात काही लोकांनी गुन्हे म्हणजे तक्रारी दाखल केल्या. त्यापैकी एक 7/11/2025 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 81(2) क नुसार विशेष अहवाल सादर केला आहे. त्यानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कोरडे, शाखाधिकारी श्री अनिल मापारी, श्री अप्पा थोरात यांनी संगनमताने बोगस कर्ज, नियमबाह्य खर्च, OTS, स्टेशनरी खर्च, डेड स्टॉक, मालाची अफरातफर, सँड्रो, डॅप्टोर वसुली खर्च, फर्निचर खर्च, मुख्य कार्यालय पारनेर खात्यावरून लाखो रुपयाची उचल केल्याने या प्रकरणाची चाचणी लेखी परीक्षण पूर्ण करून विशेष अहवालामध्ये बँकेत अनियमितता तसेच आर्थिक नुकसान झाल्याचे सदर आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींकडून रक्कम निश्चित करण्याचे आवश्यक आहे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960चे कलम 88(1) नुसार बँकेत झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. या अर्थी बँकेला झालेल्या आर्थिक नुकसानीच्या रकमेची जबाबदारी निश्चित करून सदर रक्कम जबाबदारी निश्चित केलेल्या संबंधितांकडून वसूल करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे. आता यामध्ये मित्रांनो या ठिकाणी बँकेचे संजय कोरडे किंवा अनिल मापारी यांनी अप्पा थोरात यांनी संगनमताने कर्ज नियमबाह्य वगैरे हे जे केलेलं आहे तर ती रक्कम आहे मित्रांनो 7,21,51,155 रुपये इतकी आहे. आणि अशा प्रकारे हे नुकसान झालेलं आहे बँकेचं. आणि हा अहवाल 18/12/2025 म्हणजे आताचा आहे. परंतु आता 7 कोटीचं हे आर्थिक फसवणूक झाली, परंतु 4 कोटी आणि काहीतरी त्यांनी या FIRमध्ये दाखवलेले आहे. तेव्हा आता अशा प्रकारचं हा फक्त फर्निचर किंवा बोगस कर्ज दिलेले आहेत याचा हा हिशोब आहे. परंतु जे 1,80,00,000 रुपये जवळजवळ जिओ कंपनीचे या बँकेने परस्पर वळवलेले आहेत चेक, याचा यात कुठे उल्लेख नाही. नोकर भरतीसाठी अनेक लोकांकडून यांनी पैसे घेतलेत याचा कुठे हिशेब नाही. आता हा जो घोटाळा आहे हा 2016 ते 24 मला वाटते. तर जे आता हे जे विद्यमान संचालक मंडळ आहे यात काही संचालक हे नुकतेच निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा त्या बाकीच्या घोटाळ्यांशी तसा काही संबंध नाही. जे नवीन निवडून आलेले संचालक आहेत यांचा खरा तर त्या संचालक मंडळाशी काही संबंध नाही, त्या भ्रष्टाचाराशी काही संबंध नाही. पण म्हणतात ना आता ओल्याबरोबर कोरडे हे जाळणार, त्यामुळं म्हणजे कोरडे मॅनेजर नाही मित्रांनो, एक ती मन आपल्याला सांगतोय. कारण या मंडळामध्ये जे नवीन संचालक आहेत त्यांचा असा आक्षेप आहे की आमचा याच्याशी घोटाळ्याशी काही संबंध नाही. परंतु मित्रांनो तुम्ही त्या बॉडीत आहात, तुम्ही चोरांचे साथीदार आहात, चोरांबरोबर तुम्ही एका बॉडी मिटिंगमध्ये बसताय म्हणजे तुमचा संबंध त्या ठिकाणी येतोच.
आणि तसं नसेल तर तुम्ही सरळ त्यांच्यावरती आक्षेप घ्या किंवा आमचा काही या भ्रष्टाचारात संबंध नाही आणि ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्याकडे वसूल करण्यात यावं. परंतु यात सरसकट संचालक मंडळ आणि काही लोकांना दोषी धरलेला आहे. त्यामुळं हा जो घोटाळा आहे मित्रांनो हा खूप मोठा आहे. 4 कोटी आणि 51 लाख हा किरकोळ हा घोटाळा त्याच ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. खूप मोठ्या पार्टनर सैनिक बँकेमध्ये घोटाळे झाले, नोकर भरती, वाहतूक, वाहन कर्ज वगैरे असे ते बरेच घोटाळे आहेत. आपण ते आता हळूहळू एक आपण ते प्रकरण तडीस लावणारच आहोत मित्रांनो. बाकीच्या पतपेढ्यांची जी फसगत झालेली ठेवीदारांची ते नामेनिराळे राहिले आणि त्याचा पाठपुरावा कोणी केलेला नाही आणि फक्त कोर्टामध्ये आम्हाला न्याय भेटेल या भरोश्यावरती ते बसलेत. कोर्टावरती न्याय मिळाला त्यांना अजून 10-20 वर्ष जातील. तोपर्यंत सगळ्या प्रॉपर्टी हातातून जातील, सगळे पैसे हातातून जातील, सगळ्या इमारती हातातून जातील आणि मग ठेवीदार संपादाप्रमाणे तोंड जोडायची पाळी त्यांच्यावरती येईल. आता आपण लवकरच कानोर पठार या पतसंस्थेमध्ये कशा प्रकारे कर्ज वाटप झालेले आहे, कशा प्रकारचे घोटाळे झालेले आहे याविषयी आपण लवकरच रोखठोकमध्ये चर्चा करणार आहोत. तूर्त इतकेच आत्ता कुठे सेना पार्टनर सैनिक बँकेच्या या भ्रष्टाचाऱ्यांना चपराक बसलेली आहे. अजून बरेचसे घोटाळे पारनेर सैनिक बँकेत बाहेर येण्याचे बाकी आहेत मित्रांनो आणि ते आपण जरूर बाहेर काढू. तूर्त इतकेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.